गोंदिया तालुक्यातील इरी, करंजी, नवरगाव, कलाकामठा टी पॉइंट या मार्गावर रस्ता बनविण्यासाठी आमदार विनोद अग्रवाल यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागणी केली होती। या सर्व सार्वजनिक बांधकाम विभागाने बजेट निधीतून डांबर रस्ता बांधकामासाठी 1 कोटी रुपयांचा बजेट तयार करण्यात आला व आमदार साहेब यांच्या वाढदिवसाच्या मध्यरात्री त्या रस्त्याचे बांधकाम पूर्ण केले। त्या रस्त्याचे काम रात्री पूर्ण झाले, मात्र सकाळी त्या रस्त्यावरचे डांबर निघत असून त्या ठिकाणी खड्डे पडले। ही माहिती सार्वजनिक बांधकामाला मिळताच त्यांनी त्या खड्ड्यात डांबरची चुरी टाकली। तर आमदार साहेबांना वाढदिवसाची भेट तर विभागाने दिली नाही ना, असा प्रश्न उपस्थित होतो आहे। तर हे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे स्थानिक गावकऱ्यांनी म्हटले आहे। तर रस्ता तयार करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे। तर याबद्दल सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता PM लांजेवार कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिला, मात्र मोठी माहिती दिली की आमदार साहेबांनी रस्ता बनविण्याची मागणी केली होती व त्या रस्त्याचे काम रात्री करण्यात आले आहे आणि ज्या ठिकाणी काम बरोबर झाले नाही त्या ठिकाणी 2 ते 3 दिवसात काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे। रात्रीचा हा काळोख्यातला काम हा चोराचा असतो आणि तुम्ही बघितलं आहे ते रात्री रस्ता बनवली गेली आणि सकाळी तुम्ही बघितल्यावर ते रस्ता नसून तो खड्डाच झालेला आहे। इर्रीपासून तर करंजी गावाला जोडण्यासाठी तो खूपच महत्त्वपूर्ण रस्ता आहे, पण ठेकेदाराच्या भ्रष्टाचारामुळे तो रस्ता शासनाचे पैसे ते निधी तर आली पण तो रस्ता बनू शकला नाही, तो खड्डाच बनून राहिला। आणि विशेषकर जेव्हा ठेकेदाराशी आणि इंजिनियरशी बोलल्यावर माहीत पडते की आमदाराच्या वाढदिवसासाठी तो एक त्याची भेट म्हणून तो रात्रच्या रात्र बनवलेला आहे। पण मला असं वाटते आमदाराला आपण जनतेचा आमदार म्हणतो आणि जनतेसाठी कार्य व्हायला पाहिजे, आमदारासाठी नाही। म्हणून तो रस्ता जनतेसाठी चांगल्या वहिवाटीसाठी व्हायला पाहिजे, ठेकेदाराच्या भ्रष्टाचारासाठी नाही, असं माझं मत आहे। रात्री रस्ता इमर्जन्सीमध्ये फक्त बनवता येते, पण कुठं ना कुठं हे शासन आणि प्रशासन हे भ्रष्टाचारामध्ये विलिप्त आहेत, म्हणून त्यांनी लोकांना झोपू दिला आणि तो रस्ता बनवला आणि त्याच्यात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर झालेला आहे, हा माझा स्पष्ट आरोप आहे। सर, आम्ही काल संध्याकाळपर्यंत ह्या हॉटेलमध्ये थांबलो होतो, मित्र होत माझे ते भाऊ। तर 10 वाजेपर्यंत काही होता नाही सर, इथे गाड्या वगैरे होत्या, त्याच्या ट्रक वगैरे उभा। रातच्या 11च्या नंतर त्याने रोड सुरू केला आणि हा रोड एकदम बेकार क्वालिटीचा बनवला सर। त्याला पहिलेचाच रोड होता ना, तो एकदम चांगला व्यवस्थित होता। आता ट्रक वगैरे जाऊन राहिले ना सर, हा रोड पुरा उखडून राहिला, गड्डे पडून राहिले। अब शासनाचा पैसा आहे सर, कामी आल्या पाहिजे ना, जनतेच्या पैशावर आहे। या ठेकेदारावर कडक कारवाई झाली पाहिजे। हा करंजीकडे जाते, करंजी कामठा। तो अगोदर म्हणजे चांगला रोड होता, एकदम फ्रेश रोड होता। त्याच्यावर ठेकेदारानं डांबर टाकला आणि मस्त वर टाकला, पूर्ण रोड उखडून राहिला, रस्ता फोडून नाही बनवला। रात्री आमची दुकान आहे, तर आपण 9 वाजेपर्यंत होता दुकानात, तर चांगलाच होता रोड आणि काम समोर चालू होता। रात्री 10च्या नंतर बनवला आहे हा रोड। ट्रक जाऊन राहिले तर पूर्ण उखडून राहिला रोड, गड्डे पडून राहिले मोठे। हो, डांबर निघत आहे पायानं मारल्या। ठेकेदारावर तर कडक कारवाई झाल्या पाहिजे, जनताचा पैसा वेस्ट होऊन राहिला। सुनील कावडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।